प्रदीप तळेकर अँड फॅमिली या चॅनलवर आपलं स्वागत आहे। मी तुम्हाला आज ना साध्या आणि सोप्या पद्धतीत ना सुंठवडा करून दाखवणार आहे, कारण आम्हाला दत्त जयंतीला लागणार आहे ना, म्हणून मी घरीच बनवणार आहे सुंठवडा। हे बघा, सुंठवड्यासाठी घेतलेलं साहित्य दाखवते। हे बघा, 1 वाटी मी खोबरं किसून घेतलेलं आहे, मनुका घेतलेले आहेत, साखर घेतली आहे, बडीशेप घेतलेली आहे, सफेद तीळ घेतले आहेत, खसखस घेतले, काजू, पिस्ता, बदाम आणि वेलची हे घेतलेली आहे मी। आणि ही सुंठ आहे, हे बघा ही सुंठ आहे, ही बारीक करून घेतलेली आहे मी आणि ही स्वच्छ पुसून वगैरे घेतली आहे ना। तर ही बघा अशी पावडर असते हिला, आणि बघा ही स्वच्छ करून घेतलेली सुंठ आहे ही बघा। आणि मी खलबत्त्यामध्ये कुटून पण घेतलेली आहे, कारण मिक्सरमध्ये अशी कडक सुंठ वाटणार नाही ना, म्हणून मी अशी बारीक करून घेतलेली आहे। बघा मी तवा गरम करायला ठेवलेला आहे, फक्त गरम करून घेणार आहे मी। हे बघा काजू, बदाम, पिस्ता आणि वेलची हे फक्त मी गरम करून घेणार, परतून घेणार, कारण मग आपण नाही भाजून घेतले ना मग सुंठवडा चांगला टिकतो, म्हणून तुम्ही ना असं भाजून घ्यायचं, थोडंसं असं परतून घ्यायचं गरम करून। आता हे मी गरम करून घेते थोडंसं। हे बघा हे मी थोडंसं परतून घेतले, आता हे काढून घेते मी। आणि ही बघा ही वेलची टाकली आहे ना, ही सालासकट टाकलेली आहे मी, तुम्ही पण तशीच टाका, मग चांगली टेस्ट येते। आता हे बघा हे सुकं खोबरं आहे ना, हे परतून घेते मी, फक्त परतून घेणार आहे मी। आणि सुकं खोबरं परतूनच घ्या, कारण मग सुंठवडा चांगला लागतो। हे बघा सुकं खोबरं मी चांगलं भाजून घेतलेलं आहे, आता हे काढून घेते मी। हे बघा सुकं खोबरं मी चांगलं मस्त भाजून घेतलेलं आहे बघा। हे बघा आता ही बडीशेप टाकते मी, याच्यामध्ये जेवढी पाहिजे ना तेवढी मी टाकून घेते। हे बघा एवढी टाकलेली आहे मी, 1 चमचा बडीशेप, कारण मी जास्त घेतली होती। आणि सफेद तीळ घेते 1 चमचा। तर हे मस्तपैकी मी भाजून घेते। बघा तीळ चांगले उडायला लागले, आता याच्यामध्ये मी खसखस टाकते, 1 चमचा खसखस टाकला आहे। बघा तीळ पण चांगले भाजलेले आहेत, बडीशेप पण चांगली भाजलेली आहे, आता मी हे काढून घेते। हे बघा बडीशेप, सफेद तीळ आणि खसखस चांगलं भाजून घेतलेले आहे मी। बघा हे सगळं मी आता भाजून घेतलेलं आहे। आता मी ना सुंठ आहे ना, ही बारीक केलेली आहे ना, ही मिक्सरला लावून घेते मी। पहिली सुंठ वाटून घेते मी। हे बघा सुंठ वाटून घेतलेली आहे मी, तुम्हाला दाखवते। हे बघा किती मस्त वाटलेली आहे बघा, अशी वाटून घ्यायची आहे का सुंठ। हे बघा वाटलेली आहे। आता याच्यामध्ये मी काजू आणि बदाम वगैरे टाकते मिक्सरला लावायला। हे बघा आता याच्यामध्येच मी काजू, बदाम, पिस्ता, वेलची टाकते, आणि सफेद तीळ, बडीशेप आणि खसखस हे टाकते याच्यामध्ये। बघा तुम्ही असं करून बघा। आता मी हे वाटून घेते। आता याच्यामध्ये ना मी साखर टाकते, आणि आता हे मिक्सरला मी फिरवून घेते। आणि तुमच्याकडे जर ना खडीसाखर असेल ना, तर तुम्ही खडीसाखर सुद्धा टाकू शकता, आणि थोडी वेगळी टेस्ट येते, पण माझ्याकडे खडीसाखर नाही आहे म्हणून मी साधी साखर वापरली। हे बघा मी आता हे मिक्सरला लावून घेतलेलं आहे। हे बघा किती मस्त झाले बघा। हे बघा मग अशी तुम्हाला जाड जाड सुंठ वाटत होती ना, आता बघा किती मस्त झाले। असं सुंठवडा बनवायचा, छान लागतो। तुम्हाला फक्त याच्यामध्ये ना खारीकची पावडर किंवा खारीक घालू शकता तुम्ही। हा बघा सुंठवडा किती झालेला आहे बघा। आणि घरी आपल्याकडे हे सामान असतो, याच्यापासून आपण सुंठवडा बनवायचा आहे बघा। आणि आता थंडीचा महिना पण आहे, रोज खायचा सकाळी उठल्यावर, बघा किती छान वाटतो सुंठवडा। सुगंध पण किती मस्त सुंठीचा सुटलेला आहे बघा। आता याच्यामध्ये मी हे सुकं खोबरं घेतलेलं आहे ना, हे घालते मी भाजून घेतलेलं। आणि तुम्ही ना खोबरं वगैरे ना भाजून घ्या, म्हणजे बरेच दिवस सुंठवडा टिकतो। याच्यात मी मनुका टाकते, आणि जर खडीसाखर असेल ना तर तुम्ही खडीसाखर सुद्धा टाकू शकता। पण आता मी याच्यावर ना ही बघा ही साखर आहे ना, ही थोडीशी साखर टाकते। बघा किती सुंठवडा झालेला आहे। हे बघा आमच्याकडे ना कोकणात ना दत्त जयंतीला ना सुंठवडा असतो, नैवेद्याला दत्ताला दिला जातो, म्हणून मी आज बनवलं आहे। आणि सगळ्यांना ना दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। उद्या दत्त जयंती आहे ना, आणि मी आजच शुभेच्छा देते तुम्हाला सगळ्यांना। हा बघा सुंठवडा तयार झालेला आहे, आणि किती झाला बघा सुंठवडा तयार। फक्त तुम्ही याच्यामध्ये खारीक पावडर वापरा, किंवा खारीक आणून मिक्सरमध्ये बारीक करून वापरा, मी याच्यामध्ये वापरली नाही आहे। हा बघा सुंठवडा तयार झालेला आहे। आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। आणि अशा साध्या पद्धती तुम्ही घरी बनवा दत्त जयंतीला, आणि कसा झाला तो कमेंट करून नक्की सांगा। चला मग बाय।
असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की दाबा.